नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान 2 या भागामध्ये एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या प्रकरणाचा वेध घेत आहोत. यामध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हा टॉपिक होता. त्याच भागाचा आता पुढचा भाग आपण बघत आहोत की जे कॉन्झर्वेशन असतं त्याची गरज काय, म्हणजे नीड्स ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, त्यानंतर पीपल्स पार्टिसिपेशन, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, असा आपण टॉपिक यामध्ये घेणार आहोत. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, ज्याला आपण किरणोत्सारी प्रदूषण असं म्हणू शकतो. तर यामध्ये आपण बघतो की त्याचे काही कारणं आहेत. नॅचरल रेडिएशन्स, दॅट इज द प्रोसेस सच ॲज द UV अँड IR रेडिएशन्स, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे ही सातत्याने बाहेर पडत असतात. द मॅनमेड अँड द आर्टिफिशियल रेडिएशन्स, म्हणजे एक्स-रे रेडिएशन्स अँड इमिटेड फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. द मेजर मिसचेफ ऑफ द इंटरनॅशनल लेवल, दॅट इज चेर्नोबिल वगैरे तुम्हाला माहिती असेल. काही प्रकार झाले जागतिक पातळीवर, चेर्नोबिल, विंडस्केल आणि थिमाईल आयलंड अशा मोठमोठ्या दुर्घटना झाल्या त्यामुळे, आणि त्याच्यामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळापर्यंत प्रभावित राहिलेल्या आहेत. इफेक्ट ऑफ द रेडिएशन: कॅन्सरस अल्सरेशन ड्यू टू एक्स-रे, डिस्ट्रक्शन ऑफ द बॉडी टिश्यू, चेंज इन द जीन्स, ॲडव्हर्स इफेक्ट ऑन व्हिजन, म्हणजे अशा प्रकारचे जे परिणाम असतात ते होत असतात. काही जनुकीय बदल होत असतात, दृष्टी जाते, ऊतींचा नाश होत असतो आणि कॅन्सरकारी अल्सरांची निर्मिती आपल्या शरीरात होत असते. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज. तर काही चौकटीतले मुद्दे पण आहेत, त्याच्यावर पण आपण बोलूया. डिस्कशन ऑफ द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. इन 1972 ॲट स्टॉकहोम, conference arranged on a human and environment, and then later establishment of the United Nations Environment Program, म्हणजे त्याला UNEP असं म्हणतात. UNEPची स्थापना केल्यानंतर भारतामध्ये 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा झाली आणि त्याची एक समिती स्थापन करण्यात आली आणि स्वतंत्रपणे पर्यावरण विभाग स्थापन करण्यात आला. आणि 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचं नियोजन, त्याचं जे प्रवर्तन आणि प्रबोधन होत राहिलं, म्हणजे अवेअरनेस आणि त्याचं प्लॅनिंग जे आहे ते करण्यात येऊ लागलं. व्हॉट अबाउट द पीपल्स पार्टिसिपेशन? Awareness about the environmental conservation rules and laws should be developed for the common people. The large-scale participation of the people in environment conservation can bring about the environmental protection and effective conservation. म्हणजे लोकसहभाग वाढवण्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासंबंधीच्या फायद्याची माहिती सर्वांना करून द्यावी आणि लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आणि प्रभावी अशी लोकचळवळ झाल्यास एक पर्यावरण संवर्धन होऊ शकतं असं शासनाला वाटू लागलं. व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स एन्व्हायरमेंट अँड नॉलेज अँड द क्वेस्ट फॉर कॉन्झर्वेशन शुड बी इम्बिबेड right from the school days. Increasing the environmental awareness through the schools and colleges is essential. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती आणि लहानपणापासूनच जे मुलांमध्ये पर्यावरणविषयी माहिती, कुतूहल, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवणे आवश्यक आहे. एव्हरी नेशन्स has their own future plans about the environmental protection, and for this purpose they have the formulated the laws. म्हणजे आपल्याच देशाने नाही तर सगळ्या इतर देशांनी सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पर्यावरण रक्षणाची धोरणे, नियम आणि कायदे केलेले आहेत. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे पर्यावरण संवर्धन आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल interrelationship exists since origin of the man. Human being has become the supreme on the earth due to the
his intelligence, memory, imagination, creativity, ability. And human has used up the natural resources without any thought. The development process have caused extreme damage to the environment. अर्थातच पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा अफाट वापर मानवानेच केला आणि स्वतःच्या प्रगती विकास प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश केला आणि यातून पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. माणसाने बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वापरून नैसर्गिक संसाधनाचा अफाट वापर केला आणि त्यामुळे पर्यावरणाची सर्वात जास्त हानी झाली आहे. मग यासाठी काय केलं पाहिजे? जर समतोल बिघडवण्याचं काम मानवाने केलं असेल पर्यावरणाचा, तर संरक्षण आणि संवर्धन करण्याचं कामही त्याची ती जबाबदारी आहे. जसं पर्यावरण बिघडवण्यासाठी ज्या घातक कृती सर्वसामान्य लोक करत असतात, अजाणतेपणी करीत असतात, तर त्यांनी सजग केलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मीन्स मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज द ड्युटी ऑफ द ह्युमॅन. मानवाला ही जाणीव आणि जागृती करण्यासाठी पर्यावरण संवर्धनासंदर्भात काही कायदे देशामध्ये करण्यात आलेले आहेत, कारण तेव्हाच ते मानव हे करत असतात. तर काही लॉज आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया. द फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980 हा जो आहे याला वन संवर्धन कायदा असं म्हणतात. हा कायदा वन संरक्षणासाठी आणि वनांसाठी आरक्षित जागा आणि इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधनं करण्यात आलेली आहेत. कायदा मोडल्यास 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा होते. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ॲक्ट 1986 हा दुसरा कायदा, तर याला पर्यावरण संरक्षण कायदा असं म्हणतात. यामध्ये प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कार्यवाही करणे. तर कायदा मोडल्यास 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतची आर्थिक दंडाची शिक्षा या कायद्यामध्ये तरतूद आहे. इतर पण कायदे दिलेले आहेत एका चौकटीमध्ये. साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल 2000, म्हणजे आपल्याला त्याला ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायदा म्हणतात. तर याच्यामध्ये पण काही शिक्षा आहेत. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स 1998, म्हणजे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी नियम, म्हणजे इंजेक्शन्स वगैरे किंवा जे काही ऑपरेशन्स नंतर पदार्थ फेकले जातात त्याच्या बाबतीतला. त्यानंतर ई कचरा व्यवस्थापनाच्या हाताळणीचा नियमाचा सुद्धा 2011 मध्ये एक कायदा निघालेला आहे. ग्रीन चौकटीमध्ये आपल्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, म्हणजे वन्य जीव संरक्षण कायदा, याचे जे क्लॉजेस आहेत, छोटे छोटे घटक आहेत, ते समजून घेऊया. कलम म्हणतो आपण त्यांना. मुख्य कायद्यामध्ये वन्यजीव संरक्षण करणे आणि कलम 49 जो आहे तो दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी आहे. त्यानंतर 49 हा वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा त्याच्या अवयवापासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी आहे. आणि 49 हा व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो त्वरित जाहीर करणे ही त्याची जबाबदारी असते. अनेक लोक प्राण्यांची शिकार करतात, त्यांच्या कातडीपासून काही वस्तू बनवतात, बॅग बनवणे, काही शोभिवंत वस्तू बनवणे, किंवा काही जण साठ्या करतात. वाघांची नखं असतील किंवा त्यांना मारून त्यांच्यापासून काही वस्तू विकल्या जात असतात, हस्तिदंत असतील, तर तो साठा जो काही असेल त्याची परमिशन लागते आणि त्याची डिक्लेरेशन करणं हे बंधनकारक आपल्याला दिलेलं आहे. तर यांचं जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्यासाठी हे कायदे केलेले आहेत आणि कायदे यांच्यासाठी असतात की लोकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, यासाठी निर्माण करण्यात आलेले असतात. आपण कोणतेही जंगली प्राणी जे आहेत ते आपण घरात पाळू शकत नाही किंवा कोणत्याही शासनाच्या परवानगीशिवाय, तेही केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय माकडसुद्धा आपण पाळू शकत नाही. कुत्रा पाळण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट परमिशन लागते. आणि अशा सगळ्या काही बंधनं जी आहेत ती अलीकडच्या काळामध्ये अतिशय कडक करण्यात आलेले आहेत. थोडक्यात पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वस्वी मानवावर आहे. आपल्याला त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यातल्या प्रत्येक घटकाला कोणताही त्रास न होता त्याचं संवर्धन कसं होईल याची जबाबदारी प्रत्येकाला असली पाहिजे. आसाममधील मोलाई जाधव पयांग यानं एकट्याने
1360 एकराचं जंगल तयार केलेलं आहे आणि त्याला मोलाई जंगल असं म्हणून ओळखतात. आणि आतापर्यंत माणसं नष्ट करत जातात, पण याने ते जतन करून ठेवलं. अशी आवड आणि असा दृष्टिकोन प्रत्येकात असावा, यावर प्रश्न विचारले जातात. जादव मोलाई पेयांगची माहिती थोडक्यात सांगतो. कोकिलामुख ऑफ जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इथे हे जंगल आहे. 1963 साली जन्मलेले जाधव यांना वयाच्या 16व्या वर्षी हे लक्षात आलं की तिथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पुरामुळे अनेक साप मृत्युमुखी पडलेले आहेत. मग त्यावेळेस त्यांना जतन करण्यासाठी तिथे बांबूची झाडं लावण्यास सुरुवात केली. 1980 साली हे लक्षात आल्यानंतर त्यांना हळूहळू तो प्रोजेक्ट त्यांनी वाढवायला सुरुवात केली. त्यांना शासनाने सुद्धा, फॉरेस्ट्री डिपार्टमेंटने सुद्धा त्यांना 200 हेक्टर जमीन त्यांना लावण्यास दिली होती. त्याला मोलाई असं संबोधण्यात आलं आणि कालांतराने ते हळूहळू तो क्षेत्र वाढवत गेले. ते 1360 एकरवर हे संपूर्ण जंगल आजसुद्धा आहे. तर तिथे पर्यटन म्हणून जाता येत नाही, मात्र तिथे अनेक सजीव जगत असतात, राहत असतात आणि तिथेच स्वतः हे जाधव मोलाई पण राहत असतात आणि या जंगलची देखरेख करतात. रोज सकाळी उठून ते झाडांची बिया या जमिनीवर टाकत जातात आणि मग तिथे ते उगवत जातात. अशा पद्धतीने त्यांनी त्या जंगलाचं रक्षण केलेलं आहे आणि संवर्धन केलेलं आहे. एक अत्यंत चांगलं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. तर अशा पद्धतीने आपण या मुद्द्याचा इथे विचार केलेला आहे. कॉन्झर्वेशन बाबतीत समजून घेतलं तर हे मुद्दे तुमच्या वहीत लिहून घ्या. धन्यवाद.